नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगारांच्या मुलासाठी मिळणाऱ्या स्कॉलरशिप फॉर्मची संपूर्ण माहिती आणि हा फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत। जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठलीही स्टेप तुमच्याकडून मिस होणार नाही। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहे। यामध्ये वेगवेगळ्या शिक्षणाकरता वेगवेगळी स्कॉलरशिपची रक्कम जी आहे ते दिल्या जाते। इयत्ता 1ली ते 7वी करता 2,500 रुपये, इयत्ता 8वी ते 10वी करता 5,000 रुपये, इयत्ता 11वी ते 12वी करता 10,000 रुपये। जर तुमच्या पाल्याला 10वी किंवा 12वी या शैक्षणिक वर्षामध्ये जर 50% पेक्षा जास्त गुण मिळाले तर यामध्ये सुद्धा तुम्हाला अनुदान मिळू शकतं। त्याचबरोबर पदवी अभ्यासक्रम करता 20,000 रुपये, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम करता 60,000 रुपये, अभियांत्रिकी पदवी म्हणजेच इंजिनिअरिंग करता 60,000 रुपये, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम करता 1 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान इथे दिल्या जातं। 1 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप या योजनेच्या मार्फत दिल्या जाते। तर हा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर याकरता काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर ती कोणकोणती? तर तुम्हाला तुमच्या मुलाचे म्हणजे विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे 75% उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे। ते तुम्हाला शाळा किंवा कॉलेजमधून मिळणार आहे। त्याचबरोबर शाळा किंवा कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट, त्यानंतर मुलाचे आधार कार्ड, त्यानंतर तुमचं रेशन कार्ड आणि बांधकाम कामगाराचं पासबुक कॉपी, हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरू शकता। तर आता हा फॉर्म कसा भरायचा, चला ते सुद्धा पाहूया। मित्रांनो, स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याकरता तुम्हाला सर्वात पहिले बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवरती यायचं आहे। जर बांधकाम कामगाराची वेबसाईट तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही यावरती बांधकाम कामगार अशा प्रकारे टाइप करू शकता गुगलवरती आणि तुम्हाला इथे अशा प्रकारची पहिलीच वेबसाईट पाहायला मिळेल, जिचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे 2 प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळेल। ही वेबसाईट तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये वापरू शकता। तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश इथून चेंज करू शकता। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, ज्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, सध्या ही वेबसाईट मराठीमध्ये मी यूज करत आहे। तर इथे तुम्हाला हे ऑप्शन दिसेल, बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा। तर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन पेज तुमच्या समोर इथे ओपन होईल, जिथे की तुम्हाला न्यू क्लेम हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ज्या बांधकाम कामगाराचा तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल त्या बांधकाम कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, फोटो, डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व काही इन्फॉर्मेशन इथे येईल। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरत आहात, म्हणजे ज्या बांधकाम कामगाराचा हा फॉर्म आहे त्याच बांधकाम कामगाराचा इथे तुम्हाला अकाउंट डिटेल जे आहे ते इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला IFSC कोड आणि बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबरची इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर केंद्र निवडा हे ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या तालुक्याचं ठिकाण इथे दिसेल, तर त्यावरती तुम्हाला केंद्र सिलेक्ट करायचं आहे। त्यामधून तुम्हाला आता योजना श्रेणी निवडा हे ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये स्कीम कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक कल्याण योजना हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सेकंड नंबरमध्ये तुम्हाला सिलेक्ट स्कीम नावाचं ऑप्शन दिसतं, तर इथे तुम्हाला जे स्कीम आहे ते सिलेक्ट करायचे आहे। जर तुम्ही 1ली ते 10वी करता फॉर्म भरत असाल तर तुम्हाला E01 हे ऑप्शन इथून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ज्या मुलाच्या नावाने तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे त्या मुलाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे, कारण की आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस फॅमिली डिटेल संपूर्ण देत असतो। त्यामुळे तुम्हाला इथे त्या व्यक्तीचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे। त्या व्यक्तीचं नाव सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे तुमच्या पाल्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर म्हणजे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर इथे येईल। त्यानंतर तो आता कोणत्या क्लासमध्ये शिकत आहे ते इथे तुम्हाला भरायचं आहे। इथे शाळेचं नाव आणि इथे शाळेचा पत्ता टाकायचा आहे। त्याचबरोबर एज्युकेशन, बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंडळ, जर तो 10वी मध्ये असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे तुम्ही इथे टाकू शकता आणि इथे
उत्तीर्ण झाल्याचे वर्ष तुम्हाला टाकायचं आहे। शाळेची इन्फॉर्मेशन संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला आता इथे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, ज्यामध्ये पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे मागील शैक्षणिक वर्षात 75% उपस्थित असल्याचं प्रमाणपत्र। त्यानंतर तुम्हाला चालू वर्षाचं बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मुलाचं आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर इथे तुमचं राशन कार्ड अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत तुम्हाला इथे अपलोड करायची आहे। ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरत आहात, म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्याच व्यक्तीच्या नावाचा इथे पासबुक नंबर आणि पासबुकचं जे अकाउंट आहे ते इथे लागणार आहे। तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे। डॉक्युमेंटची साईज हे 2 MB च्या आत असायला पाहिजे। डॉक्युमेंट तुम्ही PDF, JPG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता। सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाईड कागदपत्र पडताळणे हे ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे, कारण आपण केलेले डॉक्युमेंट हे ओरिजिनल आहे। त्यानंतर तुम्हाला क्लिक टू विजिट डेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक कॅलेंडर जे आहे ते ओपन होईल। यामधून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार डेट निवडायची आहे, जेणेकरून तुम्हाला कागदपत्र पडताळणी करता सेंटरवरती जावं लागणार आहे चूज केलेल्या डेटपासून। तर तुम्हाला यामधून एक डेट जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे। जे रेड कलरचे आहेत तुम्ही घेऊ शकत नाही, येलो कलरचे फुल आहे। ज्या डेट तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसत आहे ते तुम्ही इथून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे उपयुक्त कागदपत्र मी सादर केलेली सर्व माहिती खरी आहे अशा प्रकारचं ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला सबमिट नावाचं ऑप्शन दिसतं, तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। फॉर्म सबमिट झाल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक अपॉइंटमेंट लेटर तुमच्यासमोर पाहायला मिळेल, याची तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि तुम्ही जे कागदपत्र अपलोड केलेले आहे आणि हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुम्हाला बांधकाम कामगाराच्या सेतू सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि तिथे तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाईड करून घ्यायचे आहे। सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर या पद्धतीने शिष्यवृत्तीचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता। त्यानंतर तुम्हाला जी डेट मिळालेली आहे त्या अपॉइंटमेंटवरती तुम्हाला तालुका सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस तिथे सांगितल्या जाईल। मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, तुमचे जर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।